सध्या आपण नगर शहरातील बुरानगर देवीच्या मंदिरामध्ये आहोत। आता आपण त्याची सगळी माहिती जाणून घेतली, पाहिलं मंदिराचं भवितव्य पाहिलं। आता मंदिराचे जे पुजारी आहेत ॲडव्होकेट अभिषेक भगत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नेमकं मंदिराचा इतिहास आणि मंदिराचं जे पावित्र्य आहे त्याचा जो काही मोठा इतिहास आहे ते आपण यांच्याकडून जाणून घ्या। सर, मंदिराला नेमकं भविष्य काय, नेमकं इतिहास काय? श्री भवानी देवी नवा मंदिराचा इतिहास म्हणजे हे आई जगदंबा तुळजाभवानी लहान मुलीच्या रूपात या ठिकाणी वास्तव्य केलं, म्हणून बुरानगर हे माहेर तर तुळजापूर हे सासर मानलं जातं। याचा जर आपण इतिहास पाहिला तर यामध्ये देवीने 12 वर्ष जे आमचे मूळ पुरुष आहेत संत जानकोजी यांची आई जगदंबेवर नितांत भक्ती होती आणि मला तुझ्या रूपाने मला मुलगी दे, मला मूळबाळ दे, या भक्तीतून ते अथक त्याचे भक्ती असल्यामुळे देवीने त्या दृष्टांत दिला आणि त्या दृष्टांत रूपाने एक मुलगी जिच्या अंगावर खरूज नाही, ते कपडे फाटलेले अशा अवस्थेत तिच्या दारापुढे ज्यावेळेस आली आणि मला बाबा मला खायला द्या, मला भूक लागली, मला काही नाही, आणि त्याला त्याच वेळेस दृष्टांत आठवला की जगदंबेने, तर तिने म्हणे बाबा तू कुठली काय? तिने मी कुठलीच नाही, मला कुणीच नाही, मी अशीच आहे, अनाथ आहे। तर त्यावेळेस मग तिने म्हणे तू आम्हाला बघून मूळबाळ नाही, तू थांब। मग तिला सगळं म्हणजे तेल लावणं, म्हणजे तिच्या अंगाचे सगळं खरूज नाही ते कमी झाले आणि तिला देवीला चांगले आंघोळ घालणं, त्यानंतर मुलीप्रमाणे तिला जीव खाऊ घालणं आणि नंतर तिथं सांभाळ इथंच ठेवून घेतणं, हे सगळ्या प्रक्रियेला 12 वर्ष देवी या ठिकाणी राहिली। आणि जशी जशी ती देवी जगदंबा मोठी होत गेली तशी यांची सुद्धा प्रगती, घराचं कुटुंब झालं, मूलबाळ झालं, तेलाचा व्यवसाय होता, तेलाच्या व्यवसायाला बरकत आली, घरदार चांगले झाले, सगळं प्रगती एक प्रचिती एक मोठी जगदंबेचंच वास्तव्य राहिल्यामुळं सगळं सुजलाम सुफलाम होत गेलं। आणि आई जगदंबेचं यातून एक तिचं रूप बी साक्षात जगदंबाच, ती रूपवान। आणि ज्यावेळेस इथं बुऱ्हाणनगर म्हणजे बुऱ्हाण नावाचा बादशाह होता, त्या बादशाची राजधानी म्हणून बुऱ्हाणनगर हे नाव आहे। तर या बादशाला त्या मुलीची माहिती मिळाली की एक सुंदर मुलगी या जानकोजीच्या घरी आहे, तर तिच्या मागणी घालण्यासाठी बादशाह सैन्य पाठवले, पण देवी काय ती आली नाही। आणि त्या संत जानकोजीला पण वाटलं की बादशाच्या घरात माझी मुलगी जाणार आहे, तर तो पण आनंदी होता की माझी राणी म्हणून मुलगी राहणार आहे। पण अशी पण देवीने काय दृष्टांत दिला नाही, ती समोरच दिसली म्हणजे गायब झाली। आणि त्यानंतर आई परत 2-3 वेळेस असं झालं, स्वतः बादशाह आला आणि तरी देवीने त्याला हे केलं नाही। तर पण बादशानंतर बादशाने त्याला द्वेष करायला लागला, त्याच्यावरून बळजबरी करायला लागला। त्यावेळेस देवीने दृष्टांत गेला, तू जर काही चुकीचं करशील तर तुझ्या राज्याचा ऱ्हास होईल। तेव्हापासून अनेक घरं असे राज्याचा देवाजवळ ऱ्हास झाला। आणि यांनी म्हणलं तू अशी काय करते, तू कोण आहे, तुझी भक्ती। ज्यावेळेस संत जानकोजी आणि तिचं संभाषण झालं त्यावेळेस आई जगदंबा म्हणले की मी तुझी माझ्यावर नितांत भक्ती होती म्हणून मी या ठिकाणी आले, 12 वर्ष तुझ्या समोर राहिले, मुलीच्या रूपात आहे, तुझं आता सगळं चांगलं झालंय, आता माझा जायचा वेळ आलेली, मला आता जायचं नाही, तू असं करू नकोस, तू थांब, नाही म्हण तुला माझ्याकडनं काय पाहिजे, काय वरदान तुला देऊ, मी काय देऊ, तू मला काहीच नाही, तूच पाहिजे, ते आता शक्य नाही। तर असं म्हणून त्यांनी जरी संभाषण बराच वेळ चाललं पण तिथून काय प्रतिसाद जानकोजीने दिला नसल्यामुळे देवी अदृश्य झाली। आणि अदृश्य झाली तर हा पण सैरावेर झाला की अचानक आलेली आपली मुलगी कुठं गायब झाली, कुठं गेली, म्हणून तो फिरत शेवटी तुळजापूरला गेला। तुळजापूरचं पूर्वीचं नाव चिंचपूरला आपण जर छत्रपती शिवाजी महाराज द्वार आहे, हा द्वार जर आपण पाहिलं तर त्या द्वारावरून छत्रपती दर्शनाला यायची। त्याच ठिकाणी भारतीबाचा मठ आहे, भारतीबाचा मठ म्हणजे भगवान शंकर आणि पार्वती आई जगदंबा हे दोघं तिथं सोंगटे खेळत होते। आणि त्यावेळेस हे फिरत तिथं गेला, शेवटी एक आड दिसला की आता आपल्या जीवनाचा काही अर्थ राहिला नाही, आपल्याला आता जीवन संपुष्टात करायचं, ज्याचं जीवनाचा त्याग करणार त्या देवीने परत दृष्टांत केला, तू असं करू नकोस। मग नंतर ते देवीला म्हणलं की तू असं की तुझं मी कल्याण करेल, मी तुझ्या कल्याणासाठीच आले होते, ते मग असं काहीतरी दे की फक्त तू मला तुझी सेवा करायची जी संधी दिली तशी माझ्या पुढच्या पिढ्यांना दे। आणि म्हणून तिने वरदान दिलं। तेव्हापासून पलंग आणि पालखीची परंपरा आमची चालू झालेली, जवळजवळ 1000 वर्षाची परंपरा, म्हणजे माझी जवळजवळ ऑन रेकॉर्ड त्यापूर्वी पण असं सांगणार, पण जे आमच्याला माहिती आहे, आमचं जे डॉक्युमेंटेशन आहे ते 1000-1100 वर्षापूर्वीची परंपरा, आणि या परंपरेतून जी अखंडपणे चालू आहे। तुळजापूरचा जो मेन विधी शिलांगण तो सुद्धा आमच्या हस्ते या ठिकाणी केला जातो। देवीची मूळ मूर्ती पालखीमध्ये बसवली जाते आणि मंदिरावर प्रदक्षिणा घातली जाते आणि काही धार्मिक विधी केले जातात, हे अखंडपणे चालू आहे, याच्यामध्ये कुठलाही खंड नाही आहे। भारतामध्ये 2च देवस्थान जिथं ज्या मूर्त्या चल आहे, त्यातली एक तुळजाभवानी देवी, त्या देवीला बाहेर काढलं जातं पालखीसाठी, का पालखीमुळे देवी बाहेर येते, का देवी चल म्हणून पालखी, हे सुद्धा एक कोड आहे। आणि ही परंपरा अखंडित चालू आहे। तीच पालखी आम्ही इथे बनली जाते दरवर्षी, राहुरीला बनवतो, पहिले हिंगणगावला बनायची, राहुरीला तो दांडा वर्षभर इथंच असतो, तो पाळणा दरवर्षी नवीन केला जातो। आणि राहुरी नगर पारनेर तालुका आणि शहरामध्ये शेवटी तुळजापुरात दसऱ्यालाही जाते। तर याच्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा पाळणा पूर्ण मोकळा असतो, याच्यात देवीचा फोटो नाही, देवीची मूर्ती नाही, तरी भाविक दर्शनाला येतात, कारण आई जगदंबा साक्षात मूर्ती तुळजाभवानीची ओरिजिनल मूर्ती, मूळ मूर्ती त्या पालखीत बसवली जाते आणि तो विधी पूर्ण केला जातो। आणि नंतर हा पाळणा होमामध्ये विसर्जन केला जातो आणि प्रत्येक वर्षी नवीन केला, कारण त्याचा पुढे धुळे फुकणे। ह्या 12 वर्षाच्या काळामध्ये आई जगदंबा, आपण इथे समोर जर पाहिलं ना तेलाचं गाणं आहे, तर देवीने स्वतः तेलाचं गाणं चालवलं आहे। हे आमचं घर पलीकडे घर आणि मध्ये घर वाड्यातलं एक देवघर म्हणजे खोली, या खोलीला 1913 साली आमचे लहानूक भगत
यांनी हे मंदिराची स्थापना केली आणि 1913 साली स्वतःचे घरवाडे घाण ठेवून आणि विक्री करून हे मंदिर स्वखर्चाने हे बांधलेलं आहे. या मंदिराला एवढं मोठं परंपरा आहे, याला इतिहास आहे. आता याचं जे काही देखभाल आहे ती कशा पद्धतीने केली जाते आणि याचं आता नवरात्रीचे 9 दिवस याचं कसं पूजा आरती केली जाते, काय असतं? याची देखभाल आम्ही वर्षभर आम्हीच करतो, कारण आमच्या घरातलंच देवघर आहे आणि देवाची आपण घरात रोज जसं काळजी करतो, रोज पूजा अर्चा करतो, त्याच पद्धतीने आम्ही इथं केलं जातो. इथं रोज सकाळी नित्य आमच्या घरात कुठला कार्यक्रम असो, लग्न असं तरी ते देव धर्म आमच्या रोजची आरती पूजा कधी चुकत नाही. रोज सकाळी देवीची 7 वाजता पूजा होत असते इतर दिवशी, आणि नवरात्रामध्ये सुद्धा देवीची 7 वाजता महापूजा, नंतर आरती आणि विविध धार्मिक कार्यक्रम होतात आणि संध्याकाळी परत देवीची 10 वाजता आरती असते आणि इतर दिवशी संध्याकाळी 8 वाजता ही देवीची आरती केली जाते. रोज साफसफाई सगळं आम्हीच करतो, नियोजन सगळं आम्ही करतो, सगळं रंगरंगोटी तिची सगळी व्यवस्था इथं आम्ही कुटुंब या ठिकाणी करत असतो. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहमदनगर.